विठ्ठलवाडी ते प्रेम ऑटो सर्कलपर्यंत प्रस्तावित उड्डाणपुलाच्या मार्गात अशोकनगरमधील नागरी वस्तीतील शेकडो घरे तसेच बुद्धभूमी फाउंडेशनची जागा बाधित होत आहे। या प्रकल्पात बाधित होणाऱ्या नागरिकांना योग्य तो मोबदला देण्यात यावा किंवा त्यांचं पुनर्वसन करण्याची मागणी बुद्धभूमी फाउंडेशन तसेच अशोकनगरमधील रहिवाशांनी केली आहे। शासनाने जर बाधित नागरिकांना योग्य तो न्याय दिला नाही तर आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचा इशाराही बुद्धभूमी फाउंडेशनचे बनते गौतम रत्न थेरो यांनी पत्रकार परिषदेत दिला। या पत्रकार परिषदेत राजू रोकडे, सोनाली भगत, शुभांगी वाघचौडे, नंदिनी साळवे, चंद्रकांत वाघचौडे, नवीन गायकवाड, अब्दुल हमीद, जाहिद खान यांच्यासह अशोकनगरमधील नागरिक उपस्थित होते। हा विठ्ठलवाडी ते प्रेम ऑटो सर्कलपर्यंत जो नियोजित उड्डाणपूल आहे त्यामध्ये अशोकनगरमध्ये जवळजवळ 200 घरं आणि बुद्धभूमी फाउंडेशनची सुद्धा बऱ्याचशा जागा बाधित होत आहेत। शासनाला आम्ही आता केडीएनसी प्रशासनाला मागील 2 ते 3 वर्षापासून पत्रव्यवहार करीत आहे। त्यामध्ये जे घरं बाधित होत आहेत, जागा बाधित होत आहेत, त्यासाठी व्यवस्थित नियमाप्रमाणे नुकसान भरपाई, पुनर्वसन, मोबदला मिळाले पाहिजे। परंतु शासनाने या दृष्टीने रहिवाशांसोबत बुद्धभूमी फाउंडेशनसोबत योग्य प्रकारे अजूनपर्यंत पत्रव्यवहार केलेले नाही आहे, आम्हाला आश्वस्त केले नाही। या व्यतिरिक्त या उलट इथे एक जोरावर म्हणजे शासकीय बळाचा जोरावर त्यांनी काम करण्याचा वारंवार प्रयत्न केलेला आहे। हे बिलकुल चुकीचं आहे। शासन अशा पद्धतीने बळप्रयोग करून कार्य करू नये, जेणेकरून लोकांचा एक भावना व्यतीत होईल, लोक दुःखी होईल। बुद्धभूमी फाउंडेशनचाही जो एक धार्मिक व्यापक जो कार्य आहे ते सामाजिक धार्मिक हा जो बुद्धभूमीचं कार्य आता देशाविदेशापर्यंत पोचलेला आहे, याकडेही शासन प्रशासनाने एक नम्र दृष्टी ठेवून एक चांगल्या भावना ठेवून त्यांनी व्यवस्थित पुढील एक न्यायिक मार्गाने विचार केला पाहिजे। अन्यथा इथे आपली जनता आणि बुद्धभूमी फाउंडेशनला कोणतेही पर्याय राहणार नाही। मग त्यासाठी काय शांततेच्या मार्गाने, मग संवैधानिक मार्गाने आंदोलन होईल, मोर्चे होईल, मग परिस्थिती शांततेतून अशांततेकडे पण जाऊ शकेल। त्यासाठी शासनाने अगोदरच वेळीच योग्य निर्णय घेतला। आम्हाला उपायुक्त श्री प्रसाद बोरकर यांनी 2दा बोलवलेले आहेत, परंतु त्यांनी अजूनपर्यंत व्यवस्थित योग्य आम्हाला लेखी स्वरूपात काय नियमानुसार आश्वस्त केलेले नाही आहे।